हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी घेऊन आली आहे स्किन केअर. आणि मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझी ॲक्ने जर्नी कशी होती आणि मी त्या पूर्ण जर्नीमध्ये काय काय प्रोडक्ट्स वापरले आणि ते मला कोणते कोणते सूट झाले आणि कोणते नाही. सो हा व्हिडिओ तुमच्या त्या लोकांसाठी आहे जे लोक कुठेतरी खूप अपसेट आहेत की हे लावते ते लावते पण तरी फरक नाही पडत आहे, मी ते करते वगैरे वगैरे. म्हणजे मल्टिपल लोक ऑफकोर्स आजकाल सोशल मीडियावरती खूप काही अवेलेबल आहे की तुम्ही काय काय यूज केलं पाहिजे किंवा काय काय खाल्लं पाहिजे चांगलं. आणि त्या सगळ्या गोष्टी करून पण आपण कन्सिस्टंट नाही राहत आणि मग आपण कुठेतरी ते ब्रेक करतो आणि पुन्हा जॉब लाईफ, कॉलेज लाईफ यामध्ये मग आपण इतके बिझी होऊन जातो की आपण स्वतःवरती लक्षही नाही देत. तर असंच काहीतरी माझं होतं आणि मी यातनं गेलेली आहे, कारण की माझ्याकडे सुद्धा एक टाईम होता जेव्हा खरंच माझ्याकडे स्किन केअर बसून करायला वगैरे हा खरंच टाईम नव्हता. कारण की अपडाऊनमध्येच माझा टाईम निघून जायचा आणि मग मी घरी आल्यावरती अशी असायची की एका साईडला बॅग टाकली की बस झोपा आणि उद्या उठा आणि परत जा. सो ह्या सगळ्या जर्नीमध्ये कुठेतरी मी स्वतःहून माझी स्किन डॅमेज करून घेतली होती, लक्ष नाही देऊन. ओके, तुम्हाला हाही एक इन्सिडेंट सांगेल जिकडे मी हे आपले मैदा सांगते, सॉरी, चण्याचं पीठ, त्यानंतर आपलं हळद आणि थोडंसं लिंबू, 1-2 थेंब त्याच्यामध्ये, आणि काय बरं ना अजून, चण्याचं पीठ हे ते मलाई याचं मिक्सर करून मी चेहऱ्यावरती लावलं होतं आणि मी हार्डली 15 मिनिट्स ठेवलं होतं, कारण की ड्राय होईपर्यंत ते मी ठेवलं होतं. असा मास्क मी बनवला होता, ठीक आहे. पण मला ज्या वेळेला मी ते म्हणजे लावताना मला खूप जळजळत होतं, कारण की मी असा विचार केला त्यात लिंबू पण आहे आणि हळद आहे, तर म्हणून ते मला असर होते. आणि ॲक्च्युली त्याचाच असर होता तो, कारण की आणि आहे ना, मला काय झालं, मला हातावरती काहीच इचिंग नाही झाली लावण्याच्या आधी. मी कोणती पण गोष्ट लावण्याच्या आधी पहिले इकडे टेस्ट करून बघते, तर पण मला इकडे काही नाही झालं, कारण की मे बी इकडची स्किन माझी इतकी सेन्सिटिव्ह नसेल. खरंच जेन्युइनली मला काय नाही झालं. पण जेव्हा मी चेहऱ्यावरती लावलं तेव्हा बाप रे, माझी पूर्ण स्किन रेड झालेली आणि मला ना अशी खाज येत होती. तर इतकी खाज येत होती. त्यावेळेला मी ठरवलं की ठीक आहे, जे आहे जसं आहे तसं राहू दे. इतकं पण काय, म्हणजे ॲक्च्युली जर तुम्ही वेळ दिला ना स्वतःसाठी, ॲक्च्युली माझा कॅमेरा खूप हलतो, सॉरी, मी इकडे जास्त हलत नाही, जास्त स्टेबल नाही आहे माझा, आय थिंक. हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, बिकॉज कम्प्लीट या प्रोसेसमध्ये तुम्हाला एक आयडिया येणार आहे की तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स कसे फाइंड आउट करू शकतात आणि तुम्ही कशी एक्सपेरिमेंट करू शकतात स्वतःवरती, ठीक आहे. हा मी माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनला आलेली ना, तेव्हा ते 2 इयर्स जेव्हा माझे होते ते माझे खूप वर्स्ट होते, कारण की त्यावेळेला मी बिलकुल पण कुठेच केअर नव्हती घेऊ शकत आणि माझी स्किन खूप डॅमेज झालेली. आता मला ॲक्ने प्रॉब्लेम तर होता, पण ते पण कधी होतं माहिती आहे का, जेव्हा जसं की आपल्याला पिरियड्स वगैरे येणार असतील तेव्हा आपल्याला 1-2 पिंपल्स येतात तितकं. पण मला प्रॉब्लेम होता ब्लॅकहेड्सचा. मला ब्लॅकहेड्स कुठेही यायचे आणि ते माझी स्किन खूप डॅमेज करायचे, कारण की ब्लॅकहेड्स तुम्हाला एका पॉईंटनंतर ते प्रेस करून काढावे लागतात आणि ते खूप वर्स्ट होतं. म्हणजे मी असं सांगेल की कधी-कधी पिंपल्स परवडून जातात, कारण की पिंपल्सचे खड्डे किंवा असं काही होत नाही. म्हणजे होतात, पण जर तुम्ही पिंपलला राईट वेनी ट्रीट केलं तर मग तो तितकं नाही डॅमेज सोडून जात पिंपल, ठीक आहे. तो ॲटलीस्ट डार्क सोडून जातो, पण ब्लॅकहेड्स ना खूप प्रॉब्लेम येतात. आता मी हेही क्लिअर करते की मी थोडाफार मेकअप केला आहे. जसं की मी बेसमध्ये मॉइश्चरायझर लावलं आहे डॉट अँड कीचं, आणि त्यानंतर मी फाउंडेशन लावलं आहे थोडंसं आणि ब्लश लावलं आहे.
त्याच्या व्यतिरिक्त मी खरंच सांगते जेन्युइनली मी काहीच नाही लावलं आहे. आपलं काजल आणि हे आपलं आय मस्कारा वगैरे थोडासा, जास्त नाही, आय शॅडो थोडंसं आपलं आणि लिपस्टिक आणि लिप ग्लॉस त्याच्यावरती. दॅट्स इट. एवढाच माझा मेकअप आहे. मी आयब्रोलासुद्धा आयब्रो पेन्सिल वगैरे काही वापरलेली नाही आहे. आता तुम्ही असं सांगतील की तू तुझ्या नॅचरल याच्यावरती बोलली पाहिजे होती. पण मी तितकी कम्फर्टेबल नाही आहे. मला थोडं प्रेझेंटेबल बसून बोलायला जास्त आवडते. सो म्हणून मी थोडासा मेकअप केला आहे. जास्त नाही केला आहे, जेन्युइनली नाही. आणि याच्या आधी मी माझ्या स्किनला घेऊन इतकी वरी करायची की मी मेकअपसुद्धा बिलकुल यूज नाही करायची. कारण की मेकअप यूज केल्याने सुद्धा मला यावाल्या साईडला ना खूप डॅमेजेस व्हायचे किंवा मला इचिंग व्हायची. जरी मी बेसमध्ये काय अप्लाय केले तरी, किंवा मग नेक्स्ट डे वगैरे मग कधी चेहरा असा खूप डल होऊन जायचा माझा. मला नाही माहिती काय, पण माझी स्किन मी जिथपर्यंत ओळखलेली तिथपर्यंत मला कळून चुकलं होतं की माझी स्किन खरंच खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. आता मी स्किनसाठी प्रोडक्ट्स कसे फाइंड आउट केले आणि कसं मला आताच्या पॉईंटला कळून चुकले की हे प्रोडक्ट्सच तर माझ्यासाठी बेस्ट आहेत आतापर्यंत. बाय द वे हे नॉन स्पॉन्सर व्हिडिओ आहे आणि मी हे या प्रोडक्ट्सचा मी माझ्यावरती झालेला इफेक्ट लाईक एक जेन्युइन रिव्ह्यू देणार आहे. कारण की मी जेन्युइनली हेच प्रोडक्ट्स वापरते. मी जास्त रिस्क घेत नाही. म्हणजे आता पण जर मला प्रोडक्ट्स बदलून बघायचे असतात, कधी एक्सपेरिमेंट करायचे असतात, तरी मी एक्सपेरिमेंट करून बघते आणि कधी मला सूट होतात वेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट्स, कधी नाही होत. सो आता मी सर्वात पहिले सुरुवात करते लिप्सपासनं. तर मी लिप्ससाठी मी पहिले आपलं नॉर्मल नेविया वगैरे यूज करायची. तुम्ही यूज करू शकतात नॉर्मल वॅसलीन वगैरे. पण तुम्ही तुमचे लिप्स नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी काहीतरी अप्लाय करा. आणि माझे लिप्स आहेत ना टॅन आहेत. म्हणजे वरचे लिप्स माझे थोडे ब्लॅक आहेत, इकडनं थोडे पिंक आहेत. तर म्हणून मला थोडीशी स्लाईट लिपस्टिक अप्लाय करावी लागते आणि त्यानंतर ग्लॉस अप्लाय करावा लागतो. हे मला करावं लागते. मे बी तुमचे खूप पिंकी लिप्स असतील तर तुम्हाला हे नाही करावं लागत असेल. देन आत्ता सध्या मी कोणते यूज करते माझ्या लिप्ससाठी लिप बाम, तर हे शुगरचं आहे. हे मला खूप आवडलं कारण की याचं जे टिंट आहे ना यावाल्या लिप बामचं, हे खूप छान आहे एकदम. आणि मला ना जास्त ब्राईट लिप ग्लॉस नाही, मला जास्त ब्राईट लिप बाम लावायला नाही आवडत डेली यूजसाठी वगैरे. तर मग मी हा यूज करते कुठे बाहेर जायचं असलं तर. आणि आपलं फक्त घरीच असली तर मी हे पण शुगर पॉप आहे. आणि बहुतेकांना माहिती आहे की हा प्रोडक्ट कसा आहे. हा मी आत्ता जस्ट परचेस केला आहे. नाही तर याच्या आधी मी आपलं नॉर्मल एव्हॉनचं ॲक्च्युली मी यूज करायची लिप. ओके, सो मी माझा कॅमेरा एंगल ॲक्च्युली चेंज केला आहे की हे खूप हलतं. ते लिप बाम खरंच वन ऑफ द बेस्ट आहे माझ्यासाठी. ऑफकोर्स सगळ्यांचं एक प्रोडक्ट्स असतात जे आवडते असतात आणि ते त्यांना सूट झालेले असतात. तर जरुरी नाही आहे की मी ते यूज करते तर तुम्हाला पण तितकंच ते सूट झालं पाहिजे. आता हा व्हिडिओ आहे ना मला खूप जेन्युइन बनवायचा आहे. मला बिलकुल पण असं नाही बोलायचं आहे की मी हे प्रोडक्ट्स वापरते तर तुम्ही पण हेच वापरा. नाही, बिकॉज चेहऱ्यासोबत जास्त मस्ती नाही केली पाहिजे. हाताला वगैरे मॉइश्चरायझर वगैरे जर यूज वगैरे करतो तर ठीक आहे, पण चेहऱ्यासाठी नाही. कारण की मी त्यातनं गेली आहे तर मलाही कळते की कसं फील होते आपल्याला. आणि खूप डिमोटिवेटेड आपल्याला फील होते जेव्हा फेसवरती 1 किंवा 2 पिंपल आले तरीसुद्धा. ओके, नेक्स्ट. तर हा लिप बाम जो आहे हा आपला नॉर्मल आहे. आणि हा लावल्यानंतर आहे ना खूप असं मिंटी फील येते एकदम. म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा मी लावलं ना तेव्हा एकदम माझे होठ जळायला लागलेले. मी तुम्हाला जसं सांगितलं की माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. तर आता बऱ्याचशा जणांना हे खूप सेन्सिटिव्ह वाटेल जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर. कारण की हे मला खूप जळजळत होतं आणि नंतर मग मला याची सवय झाली. ठीक आहे.
आता मी तुमच्यासोबत प्रोडक्ट्स शेअर करणार आहे. माझ्या स्किनसाठी मी मॉइश्चरायझर किंवा डे क्रीम कोणती यूज करते वगैरे वगैरे. ओके. सो मी यूज करते ही जॉयची नायासिनामाइड क्रीम. ओके. तर आता या क्रीमची स्टोरी ही आहे की खूप टाईम आधी मी फक्त अशाच क्रीम सर्च करत होती आणि मला बिलकुलही नॉलेज नव्हतं की नायासिनामाइड, सॅलिसिलिक ॲसिड वगैरे वगैरे आणि अजून बरंचसं काही काही निघालं आहे प्रॉडक्ट्समध्ये की जे काही केमिकल्स जे काही यूज होतात. आता हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, हे ॲक्च्युली असर करतात आपल्याला. पण त्यासाठी तुम्हाला बेस्ट रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला ते चेहऱ्यावरती अप्लाय करून बघावंच लागते ॲट द एंड. कारण की त्याशिवाय आपल्याला कळत नाही की हे प्रोडक्ट्स आपल्यासाठी बेस्ट आहे की नाही आहे. आता याच्यासोबत आहे ना एक नाईट क्रीमसुद्धा होती, म्हणजे कॉम्बो ऑफर होती डे आणि नाईट क्रीमची. तर मी हे प्रोडक्ट सहज मागवलेलं, जेन्युनली मी हे सहज मागवलेलं खूप टाईम पूर्वी, म्हणजे मी 4 ते 5 वर्षापूर्वीची गोष्ट करते. तर हे हे जेव्हा मी मागवलं होतं तेव्हा मी हे एकदाच यूज केलं. हे माझं संपलं आणि त्यानंतर मी जसं की मी सांगितलं की मी खूप बिझी झाली वगैरे वगैरे. तर हे प्रोडक्ट मी काय नंतर यूज नाही केलं. पुन्हा एकदा काहीच नाही मागवलं. आणि माझी नाईट क्रीम जी होती ती तशीच ॲक्च्युली राहून गेलेली वापरायची. आणि त्यानंतर मला जसं माझे एक्झाम्स वगैरे संपले आणि वॅकेशन्स जेव्हा सुरू झालं तेव्हा मी परत एकदा स्किनसाठी बघायची की प्रोडक्ट्स कोणते वापरले पाहिजेत, काय काय वगैरे वगैरे. आणि मी रँडम प्रोडक्ट्स मागवून यूज करायची. इवन मी फेअर अँड लवलीसुद्धा यूज करायची, ती विंटरवाली जी यायची ना ती. कारण की ती जी फेअर अँड लवली आहे ना ती वॉटर बेस होती आणि मला कोणती पण क्रीम आहे ना वॉटर बेस आवडते. कारण की ती पसरली पाहिजे व्यवस्थित, इव्हनली पसरली पाहिजे आणि थोडी लाईट वेट वाटली पाहिजे. तर म्हणून मग मी ती फेअर अँड लवली विंटरवाली कंटिन्यू ठेवलेली माझ्या रुटीनमध्ये. ही क्रीम त्यावेळेला मला नायासिनामाइड याच्यामध्ये प्रेझेंट आहे याचं मला नॉलेज नव्हतं आणि म्हणून मी आपल्या अज्ञानात ती मी यूज करत होती. तर जेव्हा मी नेक्स्ट टाईम ती मागवली तेव्हा मी त्याचं हे वाचलं व्यवस्थित की अच्छा याच्यामध्ये नायसिनामाइड आहे आणि हे आहे ते आहे. तर मी याच्या रिलेटेड जेव्हा क्रीम्स सर्च केल्या तेव्हा मग मला खूप क्रीम्स मिळाल्या, जशा की प्लमची आहे, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी मला डॉट अँड कीची आहे, सगळे मला दिसल्या. आणि मी विचार केला की ओके, आत्ता मला कळालं की ही मला क्रीम का सूट होते. तर नायसिनामाइड माझ्या चेहऱ्याला सूट होते आणि त्यामुळे मला पिंपल्स नव्हते येत, मला एक ग्लो पण येत होता. आता हीच क्रीम मला आवडते. मी डॉट अँड कीची पण यूज करून बघितली आहे नायसिनामाइड क्रीम. ही आहे ना, ही डॉट अँड कीची नायसिनामाइडवाली क्रीम आहे. मी आता मला फक्त इतकं माहिती आहे की मला नायसिनामाइड सूट होते चेहऱ्याला. तर मग मी वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट्स मागवत राहते आणि ते यूज करत राहते. इवन मी प्लमची पण मागवलेली होती, ती पण छान होती. पण मला नाही माहिती, मला जॉयची मला पर्सनली आवडली. तर आता जसं की मला कळालं की माझ्या चेहऱ्याला नायसिनामाइड सूट होते, तसंच मला फेस वॉशमध्ये सुद्धा कळालं की मला सॅलिसिलिक ॲसिड सूट होते चेहऱ्याला. कारण की सॅलिसिलिक ॲसिड काय करते माहिती का, तुमचे जे पोर्स आहेत ना, ओपन पोर्स, एकदम छोटे छोटे पोर्स असतात, ते आपल्याला जवळूनच दिसतात. कॅमेरामध्ये मी एकदम जवळ केलं तर कदाचित दिसेल, पण ते जे असतात ना ते आपले कुठेतरी ते एकदम स्मूथ करून टाकते फेस वॉश केल्यानंतर स्किन. तर ही पण मी ॲक्सिडेंटली मागवलेली फेस वॉश होतं, कारण की याच्यावरती त्यावेळेला सेल चालू होता आणि अशा पद्धतीने मला कळून गेलं की हे सूट होते. कारण की हे मी एकदाच यूज केलं, त्यानंतर मी बरेचसे फेस वॉश यूज केले. इवन मी जॉयचे पण खूप फेस वॉश यूज केले, पण मला कोणते असे आवडले नाही जेन्युनली जेवढं मला हा एक फेस वॉश आवडला.
आता हे जेव्हा सगळे प्रोडक्ट्स मी वापरत होती तेव्हा मी कोणत्याही प्रकारचे सर्वात आधी एक्सपेरिमेंट नाही करून बघितले माझ्या हातावरती वगैरे नाही. मी डायरेक्ट अप्लाय करायची आणि हे. पण नंतर मला हेही कळालं कारण की काही जे प्रोडक्ट्स मी मागवायची ना वेगवेगळ्या ब्रँडचे ते थोडे जास्त म्हणजे आहेत ना, प्रत्येक क्रीममध्ये अमाऊंट पण खूप फरक असतो. कारण की काही क्रीममध्ये नायसिनामाइड जास्त असते, काहीमध्ये कमी असते वगैरे वगैरे, असं पण काही बऱ्याचशा गोष्टी असतात पर्सेंटेजमध्ये. तर आता मला याचं इतकं नाही माहिती की किती पर्सेंट याच्यामध्ये नायसिनामाइड वगैरे आहे वगैरे. याच्यामध्ये SPF 25 पण आहे जे की आपल्याला प्रोटेक्ट ठेवते. सो ऑल इन वन ही क्रीम होती आणि ही ॲक्च्युली संपली आहे. ॲक्च्युली ही क्रीम संपूर्णपणे संपली आहे. सो आता या क्रीमचा पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे ही नेहमी आउट ऑफ स्टॉक असते ॲमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती वगैरे वगैरे. तर तुमचे जवळचे जे काही स्टोर्स आहेत ना, कॉस्मेटिक स्टोर्स वगैरे, तिकडे जाऊन तुम्ही त्या डीलर्सना सांगू शकतात की मला ही आणून दे वगैरे. तर आता मला तरी सध्या ते लोक देतात आणून, कारण की मला ही क्रीम खूप नेहमी अर्जंट असते. मी आणि फर्स्ट टाईम असं झाले की मी या क्रीमशिवाय बरेच 15-1 दिवस ऑलरेडी काढलेत आणि मी याच्या बदले मी ही वापरते नायसिनामाइडवाली डॉट अँड कीची. सो ओके, सो अशी होती माझी कहाणी माझ्या प्रोडक्ट्सबद्दल. हिलिंगसाठी थोडासा टाईम हवा आणि आपण थोडेसे तेवढे काय न केलेलंच बरं. ओके, आता हे झालं माझं मॉइश्चरायझर. माझं फेसवॉशबद्दल, फेसवॉशमध्ये मी काहीच बदल करत नाही. जास्तीत जास्त केला तरी मी प्रोडक्ट्स जरी घेतले तरी मी डॉट अँड कीचेच घेते. आणि मी सध्या आता प्लमचं घेतलं होतं लास्ट मंथ, ते मी यूज करते. ते पण सेम सॅलिसिलिक ॲसिडवालंच करते, पण मला त्याचा स्मेल इतका नाही आवडला. फार खूप केमिकलवाला स्मेल आहे. पण एक गोष्ट तर नक्कीच आहे की मला 1-2 जरी पिंपल आलेले असतात ना, म्हणजे पिरियड्स येण्याच्या आधी वगैरे जे येतात ना आपल्याला, बिलकुल येत नाही. बिलकुल म्हणजे बिलकुल येत नाही जेव्हा मी हे दोन्ही प्रोडक्ट्स यूज करते. आता ते मी माझ्या रुटीनमध्येच ठेवलेलं आहे की सकाळी जरी फेस वॉश केला त्यानंतर येऊन सीधा आपली एक साधी सिंपल क्रीम लावा. त्याच्यावरती मी माझं हे सुद्धा नाही लावत, काय सांगतात, सनस्क्रीन नाही लावत, कारण की मी कुठे बाहेर एवढी जात नाही. ओके, थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी माझ्या रुटीनमध्ये एक गोष्टीचा बदल केला आहे, तो म्हणजे की नॅपकिन किंवा टॉवेल तुम्ही बोलू शकता. ते का सांगू, कारण की आपण जो रेग्युलर टॉवेल वापरतो ना आपल्या बॉडीसाठी, तो वापरायचा बंद करा जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये स्किन प्रॉब्लेम्स आहेत तर. तोच टॉवेल तुम्ही चेहऱ्यावरती किंवा तुम्ही असं पण बोलू शकतात की नाही, पहिले मी चेहरा पुसते आणि मग मी बॉडीवरती यूज करते, मी तर माझा टॉवेल रोज धुते वगैरे वगैरे, जे काही आहे अग्री सूट होते. म्हणजे जर तुम्हाला ही टिप घ्यायची असेल तर इट्स ओके, म्हणजे तरच घ्या. कारण की प्रत्येकाचं एक असते की आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आणि त्यांना जर सूट होते तर नो प्रॉब्लेम. पण मी सोल्युशन काय काढलं आहे माहिती आहे, मी माझ्या फेससाठी एक वेगळा टॉवेल ठेवला आहे. आणि तो टॉवेल नसून ती एक ओढणी आहे, प्युअर कॉटनची ओढणी. ओके, सो मी माझ्या टॉवेल तर आपली नॉर्मल एकदम कॉटनची डेली यूज, म्हणजे जर तुमची मम्मी बहीण वगैरे जर पंजाबीज घालत असतील आणि त्या एखादा ड्रेस जेव्हा रिजेक्ट होतो त्याच्यावरची जर प्युअर कॉटनची ओढणी असेल ना, ती तुम्ही यूज करून बघा तुमच्या फेससाठी. आता ही ओढणी कशी वापरायची ते मी तुम्हाला सांगते. जर तुमच्याकडे एकच ओढणी असेल आणि जर तुमच्याकडे खूप जास्त ओढण्या असतील तर वेल अँड गुड, पण जिच्याकडे बिचारीकडे एकच ओढणी आहे अजूनपर्यंत अवेलेबल जस्ट आता घरात आणि तिला परचेस नाही करायची आहे, तर ही टिप तुमच्यासाठी आहे. काय करा, या ओढणीचे 2 भाग करा, ठीक आहे, आणि
हवं तर तुमच्या जवळपासच्या टेलरकडे बिडिंग करून घ्या. असं एक नॅपकिन वगैरे बनवून घ्या. आता मी नाही बनवलं आहे. मी माझी ही बघा एवढी मोठी ओढणी असते, ही डबल फोल्ड केलेली आहे. तर हिला तुम्ही अर्धी कट करा आणि त्याचे तुम्ही 2 नॅपकिन्स बनवा. एक नॅपकिन यूज करायचा, नेक्स्ट डे तो धुवायला टाकायचा, तेव्हा दुसरा नॅपकिन यूज करायचा. तुमच्या स्किनसाठी खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे की किती सॉफ्ट कपडा तुम्ही यूज करतात चेहरा पुसायला आणि किती क्लीन कपडा तुम्ही यूज करता चेहरा पुसायला. खूप सिंपल आहे. जर तुम्ही अंघोळीला जातात तर तुम्ही स्वतःहून गरम पाण्यामध्ये तुमची ओढणी ही भिजत ठेवू शकतात अंघोळ होईपर्यंत आणि त्यानंतर वॉश करायची आणि धुवायला टाकायची आणि विदिन 15 मिनिट्समध्ये ही ओढणी ड्राय होते. कारण की प्युअर कॉटनची असते आणि तुम्हाला तर माहितीच आहे की किती लवकर ड्राय आउट होते ओढणीज वगैरे, एवढी ती पातळ असते. तर ही खूप एक चांगली टिप आहे तुमच्या फेससाठी. नक्की म्हणजे नक्की ट्राय करा. याच्यासाठी तर मी तुम्हाला बोलेलच की हे तर नक्कीच करून बघा, कारण की हे मला हेल्प आउट झालं आहे. मी टॉवेल आता तर मला इतकी सवय झाली आहे की मी चुकूनसुद्धा टॉवेल यूज नाही करत. मी पहिले शोधते की माझी दुपट्टा मी कुठे ठेवला आहे वगैरे आणि मी येऊन दुपट्ट्यांनी चेहरा धुते. सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा कधी मी नुसतं पाणीसुद्धा मारते तरी मी याच्याने. आणि काय होतं माहिती आहे का, मला सवय आहे चेहरा असं पुसू नाही शकत मी. मला ते वाटतच नाही की मी चेहरा पुसला आहे करून. तर मला एकदम ती नॉर्मल सवय आहे की चेहरा आपला असा दाबून पुसून काढायचा. तर या ओढणीने मी किती पण चेहऱ्याला दाबलं ना तरी मला जास्त इफेक्ट नाही होत, कारण की मला थोडंसं बरं वाटते की हां, मी चेहरा एकदम पुसून काढला आहे आणि कॉटन असल्यामुळे ते तुम्हाला कुठे हार्मही करत नाही. सो ही टिप हे तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्हाला फरक दिसला तर मला नक्की कळवा. ओके, नेक्स्ट आता मी माझ्या हँड क्रीम बद्दल बोलणार आहे. अच्छा हां, अजून एक, मी फेस मास्क वगैरे जास्त लावत नाही, पण लावते. ते परत मी जॉयचंच यूज करते. मला नाही माहिती, मला हा ब्रँड खूप जास्त प्रमाणात सूट झालेला आहे. मी डॉट अँड कीचा सुद्धा यूज केला होता फेस मास्क. तो कोणता होता ना, सॉरी मला आठवण नाही आहे. ओके. वन मोर टिप सांगायचं राहिलं. आत्ता तुम्हाला एक सिम्पल आयडिया आहे स्मिथनी. तिकडनं तुम्ही ट्रायल प्रोडक्ट्स परचेस करा, यूज करून बघा. प्रत्येक गोष्टीचे प्रोडक्ट्स तुम्ही घ्या. हवं तर तुम्ही सिरमसुद्धा घेऊ शकतात. ठीक आहे. थोडंफार कुठेतरी जास्तीत जास्त तुमचं खर्च होणार आहे 400 नाही 400 जास्त आहे. आय थिंक 201 रुपयेच होतं ना, कारण की आता मी मागवायचे बंद केले, कारण की माझे ट्रायल करून झालेले आहेत बरेचसे प्रोडक्ट. तर तिकडनं तुम्ही प्रोडक्ट्स परचेस करा, तुमच्यावरती ट्राय करा. पुन्हा एकदा सांगते, स्किन जास्त सेन्सिटिव्ह असेल तर डायरेक्टली तुम्ही तुमच्या स्किनवरती नका लावू. जरी तुम्ही काही लावलं तुमच्या स्किनला तरी अर्धा एक तास थांबून बघा. जर इचिंग झाली, काय झाली तर लगेच पुसून टाका. जर एकदमच तुम्हाला खरंच आता ऑप्शन नाही राहिले आणि एक्सपेरिमेंट करून बघायचं आहे तर मग तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. मास्क काय करतो माहिती आहे का, माझे जे ओपन पोर्स आहेत ना ते क्लोज करतो आणि त्यामुळे जेव्हा कधी मला हेवी मेकअप करायचा असतो तेव्हा मला हे मास्क खूप जास्त यूज होते, कारण की मग मला कुठेतरी पार्लरमध्ये वगैरे. अच्छा हां, वन मोर थिंग, मी पार्लरमध्ये जात नाही. मी कोणत्याही प्रकारचं फेशियल किंवा क्लीन वगैरे असं काही करत नाही, कारण की मला त्यांचे प्रोडक्टसुद्धा यूज होत नाही आणि ते किती पण हायजीन असलं तरी पण मला नाही जमत. मी नाही जात, कारण की मला सूट नाही होत म्हणून. पण तुम्हाला जर सूट होते तर तुम्ही नक्की जा आणि काय सांगतात क्लिन्झिंग वगैरे तुम्ही तुमच्या फेससाठी करू शकतात. आता जे लोक रेग्युलर बेसिसवरती मेकअप करतात त्या लोकांना ॲक्च्युली हे सगळं करायला जरुरी आहे. ओके, लग्नाच्या टायमाला ना मी हे केलं होतं. काय केलं होतं रे तुम्ही? हां, येस. थँक्यू. माझ्या हजबंडने मला काढून दिलेलं आहे नाव की मी काय केलं होतं.
लग्नाच्या टायमाला मी हायड्रा फेशियल केलं होतं आणि ते माझं पहिलं फेशियल होतं तसं. बट ऑनेस्टली ते मला सूट झालं होतं, कारण की मी एका खरंच चांगल्या जागेवरून ते केलं होतं. आणि मला मला ते का मी का बोलते की मला ते सूट झालं होतं, कारण की माझा जो मेकअप वगैरे होता तो सेट झालेला, व्यवस्थित क्लीन झाली होती स्किन कुठेतरी. पण मी रेग्युलरली काही करत नाही माझ्या फेसला, नो मस्ती. ठीक आहे, ओके. सो नेक्स्ट आहे, हां, आता हे मामा अर्थचं बॉडी लोशन आहे, जे मला आवडलं, कारण की याच्यामध्ये सनस्क्रीन प्रोटेक्शन आहे, म्हणून बाहेर जाताना हँडवरती किंवा पायावरती, नेकवरती काय वेगळी क्रीम लावायची गरज नाही आहे. हे इझी टू यूज आहे. इकडनं दाबलं की आपली क्रीम आपल्या हातात येते आणि मस्त घ्यायचं, लावायचं. तर हे मला अजूनपर्यंत तरी इकडे काय डार्क स्पॉट वगैरे नाही आहेत, म्हणून मी तुम्हाला तितकं डिटेलमध्ये नाही सांगू शकत की हां, हे खूप जास्त छान आहे, इफेक्टिव्ह आहे, माझे हात गोरे झाले वगैरे वगैरे नाही. मॉइश्चराईज राहतात नॉर्मल, आणि मला सनपासून प्रोटेक्ट करतात, इतकं नक्की. सो मी हे यूज करते माझ्या ॲज अ बॉडी लोशन. आणि अगेन पुन्हा एकदा जॉयची सनस्क्रीन यूज करते. मी हे तेव्हाच यूज करते जेव्हा मी खरंच खूप जास्त उन्हामध्ये किंवा बीचवरती वगैरे जाणार असेल किंवा स्विमिंग पूलमध्ये वगैरे जाणार असेल, त्यावेळेला मी ही सनस्क्रीन यूज करते. ही मला पर्सनली सूट होते, आणि मला असं वाटते की प्रत्येक मुलींनी, जर तुम्ही अपडाऊन करत असाल आणि डेली उन्हामधनं किंवा बाईकवरनं वगैरे तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, तर ऑफकोर्स तुम्ही तर ते प्रोटेक्शन घेतात, पण सनस्क्रीन तुमच्या प्रत्येक याच्यामध्ये ठेवाच, डेली यूजमध्ये. ओके, सो असे होते हे माझे सगळे प्रोडक्ट्स. मोस्टली माझे सगळे प्रोडक्ट्स आहेत जॉय आणि डॉट अँड की. एकच आहे मामा अर्थवालं बॉडी लोशन. आता ते पण मला ॲक्च्युली सेलमध्ये मिळालं होतं, म्हणून मी मागवलेलं, आणि लकीली ते मला सूट झालं, तर मग मी ते कंटिन्यू ठेवलेलं आहे. आणि लिप बाम्स मी चेंज करत राहते. लिप बामसोबत थोडेसे एक्सपेरिमेंट्स मी करत राहते वगैरे वगैरे. आणि लिपची, आणि हा जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी माझे प्रोडक्ट्स कसे फाइंड आउट केले आणि ते मला कशा पद्धतीने सूट झाले, कारण की तुम्ही बघू शकता, जसं की मी तुम्हाला सांगते की मी पूर्वी मेकअप नाही करायची आणि आता मी थोडाफार मेकअप करते. सो खरंच मला स्वतःला पण खूप छान वाटते की हां, माझी स्किन आता कुठेतरी लकीली एक गुड रिझल्ट देत आहे. पण हा गुड रिझल्ट तुम्हालासुद्धा नक्की भेटणार, पण तो कधी, जर तुम्ही पण खूप तुमच्या रुटीनमध्ये कन्सिस्टंट राहिले. थोडंसं काही तुम्ही जास्त नाही करायला सांगत आहे, फक्त 2 गोष्टी तुम्ही डेली यूज करा. ते म्हणजे की तुमचं एक फेस वॉश, कुठे पण जा फेस वॉश करा आणि नॉर्मली क्रीम लावा. आता जर तुम्हाला खूप जास्त ॲक्ने असतील, खूप जास्त पिंपल प्रॉब्लेम असतील, खूप जास्त तुम्हाला असं वाटत असेल की माझी स्किन डॅमेज होणार आहे येणाऱ्या टाईममध्ये, तर तुम्ही दिवसातनं, जर तुम्ही ऑफिस गोईंग असाल ना, तर तुम्ही काय करा, सकाळी तर तुमचं फेस वॉश झालं असेल तेव्हा क्रीम अप्लाय करा. ऑफिसमध्ये गेल्यानंतर लंच नंतर पण तुम्ही परत फेस वॉश करा आणि पुन्हा एकदा क्रीम लावा. हार्डली 10 मिनटं लागतील. संध्याकाळी निघायच्या टायमाला सुद्धा तुम्ही सेम करा, आणि घरी आल्यानंतर पण तुम्ही सेम करा. सो अल्टिमेटली मी तुम्हाला सांगते की हे 4 वेळा करा. का? कारण की जेवढं तुम्ही तुमच्या स्किनवरती डस्ट ठेवणार नाही. आणि फेस वॉश करताना असं नाही सांगते ना की खूप घासून काढा तुमची स्किन, नाही. आता 4 वेळा पण ॲक्च्युली बरोबर नाही आहे, पण मी त्यांनाच फक्त सांगते ज्यांना खूप जास्त आहे. तुम्हाला फेस वॉशसुद्धा करताना एवढंसं फेस वॉश घ्यायचं आहे, कारण की जर तुम्ही हे 4 टाईम करता तर प्लीज, इतरांसाठी हे नाही आहे. ज्या लोकांना खरंच खूप जास्त ॲक्ने आहेत त्या लोकांसाठीच हे आहे.
खूप खूप कमी फेस वॉश घ्यायचं आणि जिकडे पिंपल आहेत ना तिकडेच त्याला थोडंसं स्क्रब करायचं, जास्त घासायचं नाही आणि सरळ आपली क्रीम लावायची. ती स्वच्छ हातानेच नेहमी क्रीम लावायची. क्रीम कधी पण इकडे घेऊन असं असं करून असं नका लावू, हे मी पण केलेलं आहे. पण आता हे कुठेतरी बंद करा. असं छोटूसं टिपवरती घ्यायचं, असं असं करायचं आणि असं 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 लावायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि डोंट गेट अपसेट, बिलकुल पण नाराज नका होऊ किंवा कुठेतरी डिमोटिवेट नका होऊ की अरे माझी स्किन अशी आहे, तिची किती छान आहे, ती हे वापरते, मी पण तेच वापरते, ती हे करते, मी पण तेच करते. नाही नाही नाही, प्रत्येकाची स्किन ही खूप वेगळी आहे. थोडासा टाईम द्या हिलिंगसाठी आणि थोडे पेशन्स ठेवा आणि स्वतःमध्ये थोडेसे रुटीनमध्ये सुद्धा बदल करा जर करता आले तर. जसं की बाहेरचं खाणं थोडंसं अवॉइड करा, हे मी सांगते. पण मी हे करत नाही कारण की मलासुद्धा बाहेरचं खायला खूप आवडतं. पण जितकं जमेल तितकं. पाणी जास्त प्या. जे की मी पण नाही पीत, पण पिलं पाहिजे आपण. ठीक आहे. सो मी फारसं नाही काय करायला सांगत आहे, थोडंफार. सो दॅट्स इट. आजचा ॲक्च्युली व्हिडिओ बनवताना मला स्वतःला सुद्धा खूप मजा आली आहे. हा माझा फर्स्ट स्किन केअर व्हिडिओ होता आणि मला तुम्हाला बिलकुल पण फॉल्स इन्फो नाही द्यायची होती प्रोडक्ट्सबद्दल वगैरे वगैरे, की मी यूज करते म्हणून तुम्ही पण हे यूज करा. तर नाही, तुम्हाला तुमच्या स्किनसोबत कधी कधी थोडेफार तरी टाईम देऊन एक्सपेरिमेंट करावे लागणार, तेव्हाच तुम्ही तुमचे बेस्ट प्रोडक्ट फाइंड आउट करू शकतात. कारण की मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत स्किनसाठी आणि मे बी त्यातले तुम्हाला काही प्रोडक्ट्स सूट होऊ शकतात आणि मग ते तुम्ही करून बघा. तर बाय बाय आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि लाईक शेअर कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि तोपर्यंत बाय बाय.